जय शिवराय मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी सांगतो, महाराष्ट्रातल्या हिंदू बांधवांसाठी सांगतो आणि हिंदू भगिनींसाठी सांगतो, संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी आणि कोण्यात माझी जनता जमलेली ही संपूर्ण लोक माझं भाषण ऐकते ती, जी माझी काय दुश्मन, जे काय माझ्यावर जळणारे, माझ्यावर काय टीका करणारे, संपूर्ण माझ्यावर पण अन्याय झालाय, माझ्यावर पण भ्रष्टाचार झालाय, आमच्यावर पण लय अन्याय झालाय. महाराष्ट्रात सांगतो, महाराष्ट्रात गोरगरिबावर भ्रष्टाचार होतोय, अत्याचार होते, अन्याय होतोय, गोरगरिबांना न्याय मिळत नाही, गरीब मरत चालले आणि मोठ्यांची लोक मोठी होत चालली, गरीबाला न्याय मिळत नाही. महाराष्ट्रात किती आमचे गोरगरीब मारते ते, इकडं मारते ते, तिकडं मारते ते, पण गरीबासाठी कोण बघत नाही. महाराजांच्या साक्षीनं, छत्रपती महाराजांच्या साक्षीनं आज मी भाषण करतो हे करतो म्हणजे एक असंही माझ्यासाठी नाही, संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी मी तरुणांचं रक्त सळसळ करायला, नवीन पिढीला आपलं चाललंय काय महाराष्ट्रात, नवीन काय कर. आताची दुनिया सगळी पापी निघाली दुनिया, पहिल्यावानी लोक राहिली नाही, ती सगळी पापी दुनिया निघाली. आताची तरुण पिढी, ह्या तरुण पिढीचं मी रक्त सळसळ करायला बघतोय. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या कोण्यासाठी, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, कोण्यासाठी, महाराष्ट्रातले जेवढे माझे हिंदू बांधव आणि सगळं भाषण ऐकते ती त्यांच्यासाठी. आणि तुम्ही पण भाषण ऐका, मनाने भाषण ऐका, आपलं हे करा. हे भाषण पैसे कमवायसाठी नाही, धन दौलत एक समाजकार्य करून आम्हाला त्यातनं समाधान भेटतं. गोरगरिबांची मदत व्हावं, नडलेल्या अडचणीतल्या गरिबांसाठी कोण लढत नाही, गरीब आपली मरत चालली, गरीबावर भ्रष्टाचार, अन्याय, गरिबांना न्याय मिळत नाही, इकडं तिकडं धावपळ होती माणसं. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी जनताने ठरवायला पाहिजे लीडर आपण कुठला निवडायचा, चांगला माणूस निवडायला पाहिजे. तुम्ही असं मतदान करा, स्वतः त्या माणसाला प्रचार करायची गरज नाही, तुमचं काम व्हायला पाहिजे, सुख दुःखात मदत व्हायला पाहिजे, निम्या राज्याला मदत व्हायला लागली जनतांचा. हे विकास म्हणते ते महाराष्ट्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.